नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। जर सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस एकदा लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। चला तर मग ही तारीख कोणती ती जाणून घेऊया की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। मित्रांनो, ही तारीख पहिल्यांदा सांगतो की कोणत्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। तर मित्रांनो, ही तारीख आहे 1 एप्रिल। लक्षात घ्या मित्रांनो, 1 एप्रिल पासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% वाढणार। पण 1 एप्रिल पासून आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% का वाढणार, या मागची कारणे कोणती आणि 1 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात किती रुपयांची तेजी येऊ शकते, या प्रश्नांचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही 3600 ते 3900 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। 1 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। याच्यामुळे 1 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात 100% आपल्याला प्रचंड तफावत दिसणार आहे। याच्यामुळे 1 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला 100% सुधारणा दिसणार आहे। मग हे एकच कारण आहे का की ज्याच्यामुळे 1 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव वाढणार? तर नाही मित्रांनो, या एका कारणासोबत आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे मित्रांनो चीन। होय मित्रांनो, चीन 1 एप्रिल नंतर चीन भारताकडून सोयाबीन, सोयातेल आणि सोयाबीन यांची मोठ्या प्रमाणात आयात करणार। जशी जशी चीनची आयात वाढणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि या आधारामुळे 1 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% सुधारणार। या दोन कारणांमुळे 1 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव पातळीत कमीत कमी 200 ची तेजी येऊ शकते। या तेजीमुळे 1 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4100 ते 4200 च्या दरम्यान पोहोचू शकतो, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत।
मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची, तर लक्षात घ्या मित्रांनो, फार पुढचं बघायचं नाही. 1 एप्रिलनंतर सोयाबीनचा बाजारभाव 41-42 पर्यंत गेला, तिथं सोयाबीनची विक्री करायची, ओरिजिनल पावती घ्यायची आणि भविष्यात भावांतर योजनेचा लाभ मिळवायचा. तर मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात घ्या, भविष्य अंधकारमय असल्यामुळे आपण जास्त काळ न थांबता योग्य वेळी सोयाबीनची विक्री करून टाका, ज्यामुळे होईल आपला फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.